वर्षानंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र आलेत। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे। या निमित्तानं उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थवर जात बाळासाहेबांना अभिवादन केलं। राज ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतचा एक जुना फोटो देखील शेअर केलाय। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले। 2014 म्हणजेच तब्बल 11 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र दिसले। उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आधी स्मृतीस्थळी आले, बाळासाहेबांना अभिवादन केलं। यानंतर राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून निघाले। राज ठाकरे स्मृतीस्थळी आल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं। दोन्ही ठाकरे बंधू काही वेळ स्मृतीस्थळी एकत्र होते। दोघांमध्ये संवाद झाला। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही यावेळेला उपस्थित होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई तसंच मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईही यावेळेला ठाकरे बंधूंसोबत होते। आज बाळासाहेबांसोबतचा एक फोटो शेअर केलाय। देशाच्या इतिहासामध्ये भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भाजपचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच। पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं। त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता। बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते। ना त्यांना बाळासाहेब माहीत, ना त्यांना प्रबोधनकार माहीत। फक्त मतं, सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण। हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। तर संजय राऊत यांनी सुद्धा स्मृतीस्थळी जात बाळासाहेबांना अभिवादन केलं। आजारपणामध्ये सुद्धा संजय राऊतांनी थेट स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं आहे। दुर्धर आजारातही संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं। संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आपले बंधू सुनील राऊत यांच्यासह पोहोचले। आजारी असल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी राऊतांनी चेहऱ्याला मास्क लावला होता। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी हात उंचावत अभिवादन केलं। सुनील राऊतांचा हात हातात घेऊन संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे गेले। गुडघ्यावर बसत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर डोकं टेकवत त्यांनी आदरांजली अर्पण केली। आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या घराबाहेर पडले। संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानं सक्तीची विश्रांती घेत आहेत। डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता। हा सल्ला प्रमाण मानून संजय राऊतांनी 31 ऑक्टोबरला एक जाहीर पत्र लिहिलं होतं। उपचारामुळे पुढील 2 महिने आपण घरीच राहणार असल्याचं राऊतांनी सांगितलं होतं। त्यानंतर संजय राऊतांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयामधून घरी आले। मात्र आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेल्या राऊतांनी थेट शिवाजी पार्क गाठत बाळासाहेबांना अभिवादन केलं।